नमस्कार. लीनाज फूड मराठीमध्ये मी लीना आपलं स्वागत करते. आज मी तुमच्यासाठी झटपट तयार होणारी नाश्त्याची रेसिपी घेऊन आलेली आहे. तो म्हणजे पोह्याचा ढोकळा. असा ढोकळा तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला जरूर आवडेल. चला तर मग आजचा हा ढोकळा करायला सुरुवात करूयात. इथे मी पाऊण वाटी पोहे घेतलेले आहेत. पोहे छान बारीक वाटून घेऊयात. पाऊण वाटी पोहे घेतले की अर्धी वाटी पोह्याचे पीठ तयार होईल. पोहे आपले छान बारीक वाटून झालेले आहेत. कुठेही पोह्याचे तुकडे राहिलेले नाही आहेत. एका भांड्यामध्ये बिना साईचं 1 वाटी ताजे दही घेऊयात. दही घातल्यामुळे ढोकळा छान मऊ होतो आणि खाताना तो कोरडासुद्धा लागत नाही. 20 कणे दही छान फेटून घेऊयात. 20 कणे दही फेटल्यामुळे दह्यामध्ये गुठळ्या अजिबात राहत नाही. दही छान फेटून झालेले आहे. याच्यात 1 वाटी पाणी घालूया. ज्या वाटीने पोहे मोजून घेतलेले आहेत त्याच वाटीने दही, रवा आणि पाणी मोजून घ्यायचं आहे. ढोकळ्यासाठी व्यवस्थित प्रमाण घेतल्यामुळे हा ढोकळा अजिबात बिघडणार नाही. पाण्यामध्ये दही व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर अर्धी वाटी रवा घालूया. रवा घातल्यामुळे ढोकळा अजिबात तुटत नाही आहे. रवा हा मध्यम आकाराचा आणि न भाजता घेतलेला आहे. बारीक केलेले पोहे, 2 चमचे हिरव्या मिरचीची पेस्ट, चवीनुसार मीठ घालूया आणि खालून वरपर्यंत व्यवस्थित मिक्स करून घेऊया. मिक्स करत असताना पिठामध्ये गुठळ्या राहणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे. बारीक केलेले पोहे आणि रवा मिक्स करून झाल्यानंतर मिश्रण थोडंसं दाट वाटत आहे, म्हणून आणखीन पाव वाटी पाणी घालूया आणि मिक्स करूया. ढोकळ्याचे मिश्रण मिक्स करून झाल्यानंतर याच्यावर झाकण ठेवून 10 मिनिटे बाजूला ठेवूया. झटपट तयार होणारी रेसिपी असल्यामुळे पीठ जास्त आंबवण्याची गरज नाही आहे. 7 ते 8 मिनिटे झाल्यानंतर कढईमध्ये पाणी उकळायला ठेवूया. पाणी उकळत आहे तोपर्यंत आपण ज्या भांड्यामध्ये ढोकळा शिजवायचा आहे त्याला व्यवस्थित तेल लावून घेऊया. ढोकळ्याच्या पिठावरचे झाकण काढूया. मिश्रण आपलं फुगलेलं दिसत आहे. मिश्रणामध्ये 2 टीस्पून फ्रूट सॉल्ट घालूया. फ्रूट सॉल्ट लवकर ॲक्टिवेट होण्यासाठी 2 चमचे पाणी घालूया. पाणी घातल्यावर लगेचच बुडबुडे आलेले दिसत आहे. 20 कणे हलक्या हाताने एकाच दिशेने फिरवून घेऊया. फ्रूट सॉल्ट घातल्यामुळे ढोकळा छान फुगतो. फ्रूट सॉल्ट मिक्स करून झाल्यानंतर मिश्रण तेल लावलेल्या भांड्यामध्ये ओतूया. मिश्रण ओतून झाल्यानंतर हलक्या हाताने टॅप करूया. चमच्याच्या साहाय्याने वरचा भाग एकसारखा करून घेऊया. ढोकळ्याचे मिश्रण शिजण्यासाठी तयार झालेलं आहे. पाण्याला सुद्धा उकळी आलेली आहे. कढईमध्ये स्टँड ठेवून कुकरचा डबा ठेवूया. झाकण ठेवूया. गॅसच्या मोठ्या आचेवर ढोकळा 15 मिनिटे शिजवून घेऊया. 15 मिनिटे झाल्यानंतर गॅसची आच थोडीशी कमी करूया आणि आणखीन 5 मिनिटे ढोकळा शिजवून घेऊया. 5 मिनिटे झालेली आहेत. गॅस बंद करून झाकण काढूया. ढोकळा शिजला आहे का नाही हे पाहण्यासाठी टूथपिकने पाहूया. मिश्रण टूथपिकला चिटकलेलं नाही आहे म्हणजे ढोकळा आपला शिजलेला आहे. ढोकळा पूर्ण थंड करून घेऊयात. ढोकळा थंड होत आहे तोपर्यंत आपण फोडणी करूयात. पातेल्यात अर्धा चमचा तेल घालूया. तेल गरम झाल्यावर 1 टीस्पून मोहरी तडतडली की चिमूटभर हिंग आणि ताजी कढीपत्त्याचे पाणी घालूयात. गॅस बंद करून फोडणी थंड करून घेऊयात. ढोकळा थंड झाल्यावर त्याच्या कडा आपोआप सुटायला लागलेल्या आहेत. सुरीने ढोकळ्याच्या कडा आणखीन व्यवस्थित सोडून घेऊयात आणि एका ताटामध्ये काढून घेऊयात. ढोकळा सरळ करून थंड झालेली फोडणी ढोकळ्यावर पसरून घेऊयात. फोडणी छान पसरून झाल्यानंतर ढोकळ्याचे डायमंडचे आकार होतील असे कापून घेऊयात. कापताना समजतंय की ढोकळा किती छान मऊ लुसलुशीत झालेला आहे.
सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. पोह्याचा अगदी झटपट तयार होणारा ढोकळा तयार झालेला आहे. या पद्धतीने तुम्ही पोह्याचा ढोकळा केला तर तो अजिबात बिघडणार नाही. तुम्ही पाहू शकता ढोकळ्याला किती सुंदर जाळी आलेली आहे. जर तुम्हाला नाश्त्याला कांदा पोहे खाऊन कंटाळा आला असेल तर पोह्याचा असा ढोकळा तुम्ही नक्की करून बघा आणि कसा झाला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी लीनाज फूड मराठीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.